We fail more often than we succeed. My team has lost matches. I have made mistakes, but there is one place where I was never defeated, and that was in your hearts. तुम्ही मला कधीही परक मानलं नाही. Thank you for your love, your faith, and your support. Cap number 278, signing off. शेवटी काय म्हणू, अजिंक्य रहाणे त्याच्या मैदानातल्या खेळाबद्दल जसं आमच्या लक्षात राहील, तसाच त्याच्या एका छोट्या गावातून येऊन स्वतःला एस्टॅब्लिश करून भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन होण्याच्या प्रवासाबद्दल आणि त्या संघर्षाबद्दल आमच्या लक्षात राहील. आणि एक ट्रू जेंटलमन क्रिकेटर म्हणून लक्षात राहील. एक सॅल्यूट तो तुम्हारे लिए बनता है. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. बोलताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या त्या आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू दिले नाहीत. कारण अशा कोणत्याही कठीण परिस्थितीत कणखरपणे उभं राहायचं हेच तर त्याने आयुष्यभर केलं. पण त्याचं असं निवृत्त होणं हे क्रीडाप्रेमींना, क्रिकेटप्रेमींना खूप चटका लावून गेलं. एक खंत लागून राहिली की जो सन्मान त्याला मिळाला पाहिजे होता तो त्याला मिळाला नाही, ही खंत प्रत्येकाच्या मनात होती जेव्हा त्याच्या निवृत्तीची घोषणा ऐकली. होय, मी बोलतोय सलामीचा अत्यंत भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेबद्दल. I feel the timing is right for me to move on and announce my retirement from international cricket and all formats. अजिंक्य रहाणेंनी क्रिकेटमधल्या सर्व फॉर्मॅट्स मधून आपली निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीविषयी बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता. And that was in your hearts. तुम्ही मला कधीही परक मानलं नाही. Thank you for your love, your faith, and your support. Cap number 278, signing off. डोळ्यात पाणी आलं होतं, पण प्रयत्नपूर्वक तरी ते पाणी ओघळू दिलं नाही. परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत हाताबाहेर जाऊ द्यायची नाही, ही शिकवण लहानपणापासून शिकलेला अजिंक्य अशा निवृत्तीच्या क्षणी देखील भावनाविवश झाला, पण भावनेच्या आहारी नाही गेला. हेच तर त्याचं मोठेपण आहे. रिटायरमेंट घेताना काय सुंदर सत्य त्यांनी सांगितलं. अजिंक्य म्हणाला, जीवनातलं सत्य हेच आहे की प्रत्येक सुरुवातीला एक शेवट असतो आणि या सत्याचा सन्मान करून पुढे जायची वेळ आता आलेली आहे. माझा फलंदाजीत टायमिंगवर फार विश्वास आहे आणि आज ही निवृत्ती जाहीर करताना ते टायमिंगच मी साधतोय असं मला वाटतंय. मला वाटतं निवृत्त होताना इतके चांगले फिलॉसॉफिकल विचार फार क्वचितच ऐकायला मिळतात. अजिंक्य रहाणे काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला नव्हता. त्याचं संपूर्ण आयुष्य एका प्रचंड स्ट्रगलचाच एक सिम्बॉल आहे. डोंबिवली ते मुंबई या अत्यंत गर्दीच्या लोकलमध्ये क्रिकेटचं किट पाठीवर घेऊन प्रवास करणारी जी शेकडो मुलं असतात ना, त्यातलाच एक अजिंक्य रहाणे. बाकीच्यांचा हळूहळू क्रिकेट वेळ 10वी पर्यंत जाईपर्यंत कमी होऊन जातं आणि 12वीला आपण क्रिकेट खेळत होतो हे विसरून जातात आणि पुढे 30ला फक्त घरात कोचावर बसून पॉपकॉर्न खाता खाता टीव्हीच्या मॅच बघणं इतकंच त्यांचं क्रीडाप्रेम उरतं. पण अजिंक्य रहाणे हा एक अस्सल खेळाडू होता. त्याचा परिश्रम मैदानावर बोलला. कधी चेहऱ्यावर त्यांनी आपल्या भावना दाखवू दिल्या नाहीत आणि त्याच्या प्रत्येक फटक्यामधून त्या फटक्याच्या तयारीसाठी त्यांनी त्या आधी केलेली शेकडो तासाची मेहनत आणि सराव दिसत होता. आणि त्यामुळेच डोंबिवली ते मुंबई या प्रवासात त्यांनी काय मिळवलं असेल तर नुसते क्रिकेटचे धडे नाही गिरवले. क्रिकेट हा सभ्य आणि जेंटलमन माणसांचा खेळ आहे, हा धडा सुद्धा त्यांनी गिरवला. आणि म्हणूनच भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळणं हा माझ्या आयुष्यातला सर्वोच्च सन्मान आहे असं सांगताना एक अस्सल मुंबईकर आणि त्यापेक्षा एक देशभक्त भारतीयच मला त्यातून जास्त दिसत होता. आणि म्हणून अजिंक्य आयुष्यभर लक्षात राहतो, तो त्याच्या क्रिकेट प्रेमापेक्षा सुद्धा अस्सल भारतीय सभ्यतेचा एक सिम्बॉल म्हणून. काळ कोरोनाचा होता. आपण ऑस्ट्रेलियाला गेलो होतो क्रिकेट खेळायला. गेल्यानंतर 14 दिवस विलगीकरणात राहायचं होतं आणि त्यानंतर क्रिकेट खेळायचं होतं.
समोर चिअरअप करायला क्राऊड नाही, आणि असं असताना तो सामना खेळायचा आणि अत्यंत कठीण परिस्थिती आली होती. आणि ऑस्ट्रेलियन संघ म्हणजे स्लेजिंग, म्हणजे शेरेबाजी करणे, हतोत्साहित करणे, तुम्हाला अगदी वंश याच्यावरून रंगावरून सुद्धा टॉन मारणे याच्यात प्रसिद्ध असणारा हा सगळा संघ. आणि आपण अक्षरशः हरायला आलेलो असताना अजिंक्य रहाणे मैदानात डटके खडा राहा, आणि नुसता डटके खडा नाही राहा, त्यांनी तो सामना एक हाती आपल्याला जिंकून दिला. आणि त्या संघाचा कप्तान म्हणून जी जबाबदारी दिली होती अत्यंत चोखपणे पार पाडली. ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला धूळ चारणे म्हणजे काय, हे ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर असंख्य सामने हरलेल्या इतर देशांना विचारा, मग तुम्हाला कळेल अजिंक्यच्या कामगिरीचं महत्व. अनेकदा अनाकलनीयरित्या उत्तम परफॉर्मन्स देऊन, आदल्या सामन्यामध्ये उत्तम परफॉर्मन्स देऊन पुढच्या सामन्यात त्याला वगळण्यात आलं. अनेकदा चुकीच्या पद्धतीनं त्याला आऊट देण्यात आलं. पण कधीही अजिंक्यनी त्याविषयीचा राग उघडपणे व्यक्त केलाय असं तुम्हाला दिसणार नाही. अपमान शांतपणे गिळला आणि नंतर त्याच्या बॅटनी त्याची ताकद दाखवून दिली. त्याचं कारण, अपमान झाला म्हणून तो कधी खचला नाही, आणि मान मिळाला म्हणून त्याने कधी माज केला नाही. दॅट्स व्हॉट अजिंक्य रहाणे इज. आणि त्याच्या कारकिर्दीतून तरुण मुलांना शिकण्यासारखं काय असेल तर त्याच्या फलंदाजीचं टेक्निक हे तर आहेच, पण त्याही पेक्षा सुद्धा ही त्याची लढाऊ वृत्ती, आणि लढताना सुद्धा कुठल्याही गोष्टीचा माज न करणं आणि अपमानानं संकटानं खचून न जाणं. ही वॉज द बेस्ट प्लेयर. ही वॉज द बेस्ट प्लेयर इन द डिफेन्स हू कॅन बी कम्पेअर्ड विथ राहुल द्रविड. या एका वाक्यात त्याचा बचाव किती तंत्रशुद्ध आणि भक्कम होता याची आपल्याला प्रचिती मिळते. आय एन्जॉयड प्लेइंग विथ यू, हे उद्गार कोणाचे आहेत? विराट कोहलीचे. विराट कोहलीनी अजिंक्य रहाणे रिटायर होताना जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती त्याच्या कारकिर्दीतला मला असं वाटतं एक सन्मानच आहे. आय एन्जॉयड प्लेइंग विथ यू, हे शब्द कुणाचे आहेत अजिंक्यविषयी? तर विराट कोहलीचे. आज रिटायर होताना अजिंक्यच्या पोतडीत काय आहे? तर एक समाधान, एक आनंद की जो फक्त त्यांनी मैदानावर स्वतः नाही मिळवला, तर आमच्यासारख्या असंख्य क्रीडा रसिकांनाही त्यांनी मिळवून दिला. हेच त्याचं वैशिष्ट्य. कॅप क्रमांक 278. होय, आता ती कॅप आपल्याला पुन्हा मैदानावर खेळताना भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. आणि स्लिप मधली त्याची जागा ही कायम लक्षात राहील. हे उद्गार आहेत त्याच्या बाजूला उभं राहणाऱ्या विराट कोहलीचे. याच्यावरून तो किती उत्तम क्षेत्ररक्षक होता हे तुमच्या लक्षात येईल. पुरेसं कौतुक न झालेला खेळाडू या एका वाक्यात वीरेंद्र सहवागनी त्याच्या कारकिर्दीचा सारांश सांगितला, पण याबद्दल कुठली खंत कधी अजिंक्यने व्यक्त केली असं तुम्हाला दिसणार नाही. गाजावाजा न करता तो खेळला, म्हणूनच त्याचा रिटायर होताना हा गौरव मनापासून करावासा वाटतो. कधी नाईट क्लब मधलं वाह्यात वर्तन नाही, कधी अनावश्यक बडबड नाही, कधी पत्रकारांना हाताशी धरून काही कॅम्पेन करणं नाही, चुकीच्या पद्धतीनं बाद दिल्यानंतर पंचांशी हुद्दत नाही, आणि ड्रॉप केल्यानंतर निवड समितीशी वाद घालणं नाही. कुठेही उभं केलं तरी त्याच तर्फेनं क्षेत्ररक्षण करायचं, आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःपेक्षा संघाला प्रथम मानायचं. मला सांगा, इतके सगळे गुण आणि खिलाडू वृत्ती ठासून भरलेला माणूस जेव्हा रिटायर होतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबलं असेल, पण आमच्या डोळ्यात निश्चित पाणी येतं. द बेस्ट थिंग अबाउट अजिंक्य रहाणे इज टू रिमेन कूल अंडर ॲडव्हर्स कंडिशन. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एका ओव्हरमध्ये काय 4 बॉलमध्ये पारडं बदलतं, आणि तशीच परिस्थिती लॉर्ड्सवर आली होती. लॉर्ड्स सारखं अत्यंत प्रतिष्ठेचं मैदान, भारत सामना हरायला आलेला, आणि अशा वेळेला अजिंक्य रहाणे यांनी सेंचुरी मारली, आणि नुसती सेंचुरी नाही मारली, ती मॅच त्यांनी एक हाती जिंकून दिली. तुम्हाला लक्षात आलं असेल लॉर्ड्सवर सेंचुरी मारणं म्हणजे काय असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स. अर्थात ते आता तसं राहिलंय का याविषयी शंका यावी अशी काही खेळाडूंची वर्तन आहेत, पण फलंदाजी करताना आपण आऊट आहोत असं कळल्यानंतर पंच बोट वरती करतायत की नाही याकडे न पाहता पॅव्हिलियनकडे शांतपणे परत जाणारे सचिन किंवा सुनील गावस्कर
यांच्यासारख्या खेळाडूंचा जो जमाना होता ना, त्यातला वन ऑफ द लास्ट रोमन्स इज अजिंक्य रहाणे. ही इज अ ट्रू जेंटलमन क्रिकेटर. 85 कसोटी सामने, 90 एक दिवसीय सामने आणि 2020 फॉर्मॅट मध्ये साधारणतः 20 मॅचेस, हा त्याचा झाला नुसत्या कारकिर्दीच्या आकडेवारीचा लेखाजोखा. पण नुसत्या आकडेवारीत हा माणूस पकडता येणार नाही. एक डोंबिवलीत राहणारा लहान मुलगा क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न बघतो आणि त्या पदापर्यंत जाऊन पोहतो. इतकंच नाही तर इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन ही कॅप घालतो आणि ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकून देतो. हा सगळा प्रवास तुम्हाला सांगतो थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. आणि म्हणून त्याच्या निवृत्तीला सचिन तेंडुलकरांनी देखील त्याच्याविषयी गौरवोद्गार काढले. शेवटी काय म्हणू, अजिंक्य रहाणे त्याच्या मैदानातल्या खेळाबद्दल जसं आमच्या लक्षात राहील, तसाच त्याच्या एका छोट्या गावातून येऊन स्वतःला एस्टॅब्लिश करून भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन होण्याच्या प्रवासाबद्दल आणि त्या संघर्षाबद्दल आमच्या लक्षात राहील. आणि एक ट्रू जेंटलमन क्रिकेटर म्हणून लक्षात राहील. एक सॅल्यूट तो तुम्हारे लिए बनता है. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. द उदय निरुडकर शो.